तर मित्रांनो, आज मला खाऊ वाटले होते उडीद वडे. मी मम्मीला बोललं, मला मम्मी उडीद वडे कर आज. मम्मीने डाळ भिजत घातली होती, नंतर धुतली. अशी स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्याला म्हणजे त्याला हे करायचं, कुटून ठेवायचं. त्याला सगळं कुटून घ्यायचं. सगळं तसंच म्हणजे जसं हे केलं आहे तसंच करा. थोडंसं पाणी टाका. नंतर परत एकदा कुटून म्हणजे हे करा पूर्ण एक ह्याच्यात हे करा. नंतर त्याच्यात थोडीशी मिरची टाका, हिरवी मिरची मिक्सरमधून हे करून. नंतर हळद टाका थोडीशी, 1 चमचा. 1 चमचा हळद टाकल्यानंतर थोडेसे आता ह्याच्यात वावा टाकून घ्यायचा. वावा टाकल्यावरती नंतर थोडासा मीठ टाकून घ्यायचं, 1 चमचा. मीठ टाकल्यानंतर मग 1 चमचा मीठ टाकल्यानंतर आता त्याला मिक्स करून घ्यायचं एकदा नीट. आणि नंतर मग त्याच्यात खादा सोडा टाकून घ्यायचं. नंतर आता परत मिक्स करून घ्यायचं. आता कोथिंबीर टाकून घ्यायची. नाही, एकदा पाण्यामध्ये तुम्ही असं पीठ टाकून घ्यायचं थोडंसं. जर ते तरंगलं तर समजायचं की पीठ नीट झालेलं आहे. नंतर कोथिंबीर चिरून नीट धुवून ते करून टाकायची. नंतर परत मिक्स करा. कोथिंबीर टाकून घेतली आपण. आता त्याला मिक्स करूया. तर तुम्ही आधी मला चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करून घ्या. तर आता हे बघा, सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपलं. आता कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. जसं मम्मी टाकते तसं बघा. आता त्याच्यात थोडंसं टाकून हे पीठ टाकून घ्यायचं. जर ते तेल गरम नसेल झालं तर असं तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं होईल. नंतर तुम्ही हाताने पण ते उडीद वडे टाकू शकता, नाहीतर असं पळी नाहीतर काही घेऊन पण टाकू शकता. मम्मीने आधी एक तसा म्हणजे ह्याने टाकला पळीने, नंतर सगळे हातानेच टाकले. हे नीट सुटत नाही. हाताने टाकल्यावरती नीट म्हणजे सोडायला येतं त्याच्यात तेलात. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमधल्या सारखं. असं त्या पळीला चिकटून बसतं. जर हाताने सोडलं तर म्हणजे नीट जातं. तर बघू शकता असं त्याला पलटी ते करून असं हे करून घ्यायचं. आता बघू शकता आमचे उडीद वडे एकदम